नमस्कार, मी राहुल आणि तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. आज मी माझी सर्वात आवडती रेसिपी म्हणजे चिकन मसाला फ्राय बनवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी एका बाउलमध्ये मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. तुम्ही बोनलेस चिकन सुद्धा यूज करू शकता. आता चिकनमध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धनेपूड, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने चिरून इथे घेतलेली आहेत, 1 चमचा बडीशेपची पावडर. बडीशेप तव्यावरती थोडी भाजून मिक्सरला बारीक वाटून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, 1 चमचा घरगुती लाल मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, अर्धी वाटी घट्ट दही, तेलामध्ये खरपूस तळून घेतलेला कांदा, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. हे सर्व पदार्थ हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मसाले चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत. तुमचं मॅरिनेशन जितकं चांगलं असेल तेवढाच तुमचा चिकन मसाला फ्राय चविष्ट होणार आहे. त्यामुळे मॅरिनेशन करायला वेळ लागला तरी काही हरकत नाही. पहा, आपला सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लावून झालेला आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. 1 तासानंतर आता कढईमध्ये 4 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल सगळीकडे पसरवून घ्या. तेल गरम झाल्यानंतर मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस एक एक करून कढईमध्ये ठेवायचे आहेत. सगळे पीसेस कढईमध्ये ठेवल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि 5 मिनिटासाठी पीसेस फ्राय होऊन द्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर झाकण काढून पीसेस पलटवून घ्यायचे आहेत. पलटून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून दुसऱ्या बाजूने 5 मिनिट फ्राय होऊन द्यायचे आहेत. अशाच पद्धतीने चिकन सर्व बाजूंनी फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपले चिकन सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता त्यावरती मस्तपैकी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि 2 मिनिटासाठी परतायचं आहे. परतून झाल्यानंतर चविष्ट असा चिकन मसाला फ्राय रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप चवदार लागते आणि सोबत बटर गार्लिक नान असेल तर उत्तमच. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. धन्यवाद.